जी ऍड लावली आहे त्याचे पैसे मिळतात हा. की आपण जे व्हिडिओ टाकतो 1 2 3 4? नाही 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 नाही. नमस्कार मित्र हो, बायकोचे प्रश्नाच्या भाग 2 मध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा विषय आहे युट्यूब आणि तुम्ही बघू शकता इथे आता आम्ही चांगला सेटअप केलेला आहे आधीपेक्षा आणि आम्ही आता बऱ्यापैकी तयारीत आहोत. व्हिडिओला खूप चांगला रिस्पॉन्स आलाय आधीच्या, त्यामुळे आम्ही पार्ट 2 पण करतोय आणि लगेचच आपण हिच्या प्रश्नाला चालू करूया. पहिला प्रश्न बोला. हॅलो हॅलो तर बोलू द्यात. आधीच तुझं काय असेल तर बोलून घ्या. मग काय होतं, हिला बोलायला माझे फक्त प्रश्नच आले असं ते जरा रिस्पॉन्स होता आधीच्या. बरं, पहिल्या एपिसोड मध्ये मला डिरेक्ट बोलले की लगेच प्रश्न विचार, त्यामुळे मी थोडी ब्लँक झाले. म्हणून मी जे माझ्या मनात प्रश्न होते ते मी थोडेसे लिहून आणले, ते मी तुम्हाला विचारते. खरं तर हे चॅट GPT ला सुद्धा विचारू शकते, पण यांचं डोकं खाण्यात जी मजा आहे ना ती कुठेच नाहीये, त्यामुळे विचारू. चालू कर. बरं, युट्यूब, इन्स्टा किंवा जे सोशल मीडिया आहे त्याच्याबद्दल मला किती माहिती आहे तुम्हाला माहिती आहे, त्यामुळं खूप बेसिक प्रश्न आहे. जर मला एखादा नवीन चॅनल तुमच्यासारखा सुरू करायचा आहे तर मग मला काय करायला पाहिजे सुरुवातीला? म्हणजे मला काहीही माहिती नाहीये तर मी काय केलं पाहिजे? ओके, त्याच्यासाठी सगळ्यात पहिलं तुला पाहिजे एक चांगला विषय. त्या विषयावरती तुला कॉन्टेंट बनवायचंय. बरं, असंच नुसतं विषय पकडून चालत नाही, त्या विषयाला ऑडियन्स आहे की नाही, म्हणजे ते बघणारा ऑडियन्स आहे की नाही ते तुला बघावं लागेल, शोधावं लागेल, रिसर्च करावं लागेल. त्याच्यानंतर तुला ते कळणार. जसं हा आपला काही पहिला चॅनल नाहीये, हा 4था चॅनल आहे. पहिले मी शाळेत होतो तेव्हा एक चॅनल बनवला, कुठलेही व्हिडिओज टाकत होतो. म्हणजे ब्लूटूथचा टाइम होता तो, 2011चा मी बोलतोय. तर तेव्हा विषय माहित नाही, नुसतं फक्त युट्यूबला टाकायचं म्हणून काहीतरी टाकायचं. बाकीचे युट्यूब बघतात, मी युट्यूबवरती टाकायला शिकतो, असं ह्याच्यात ते चालू केलेलं. ब्लूटूथचा टाइम होता, ब्लूटूथ वरती व्हिडिओ आला, अपलोड केला, असं करायचो. नंतर युट्यूबचं पॉलिसी स्ट्रिक्ट झाली, ते युट्यूबने चॅनल बंद करून टाकलं. त्यानंतर समजलं अच्छा आपले व्हिडिओज आपण टाकायचे असतात, नुसतंच इकडून तिकडून नाही. मग स्वतः काहीतरी बनवूया, मग असं चालू केलं. मग तो एक चॅनल गेला, मग त्यात म्युझिकचा कॉपीराईटमुळे गेलं होतं. मग त्या लक्षात आलं की अच्छा म्युझिक पण आपलं असलं पाहिजे. असं कळत कळत चॅनल गेले. त्याच्यानंतर मग इंग्लिशमध्ये ग्राफिक डिझायनिंग शिकवायला चालू केलं. तेव्हा लक्षात आलं की ऑडियन्स रिसर्च खूप महत्वाचा आहे, कारण तेव्हा मी बनवत होतो, ऑडियन्स पण होता, पण इंग्लिश जर मी व्हिडिओ बनवतोय तर इंग्लिश व्हिडिओज आधीच बनवणारे चॅनल आहेत आधीपासून, मग ते आहेत, मग लोक ते बघतील ना. मग माझं इंग्लिश का बघतील? कारण माझं जे इंग्लिश आहे ते इंडियन ऍक्सेंट आहे किंवा मराठी ऍक्सेंट, मराठी टोन येतो त्याला. तर मग जो इंग्लिश आहे, ब्रिटिश ऑडियन्स आहे, तो काही झालं तरी तो त्यांचेच व्हिडिओज बघेल ना, त्यांचं इंग्लिशवाला. बरं, त्यात नॉलेज माझं कमी तेव्हा, त्यामुळे तेही नाही जास्त चाललं. मग कोविडचा टाइम आला, तेव्हा मग विचार केला की अच्छा आपल्याला डिझाईन पण येतंय, युट्यूब पण जमतंय. माझ्यासारखंच मी पण कुठले व्हिडिओज बघत होतो, इंग्लिशच व्हिडिओ बघत होतो, हिंदी व्हिडिओ बघत होतो. म्हणजे मी मराठी आहे, मी हिंदी बघतोय, मी इंग्लिश बघतोय. म्हणजे माझ्यासारखे खूप जण असतील जे इंग्लिश आणि हिंदी बघतायत, पण आहेत मराठीच, म्हणजे ऑडियन्स आहे. सर्च मध्ये जाऊन जर मी टाकलं की फोटोशॉप कसं डाउनलोड करायचं किंवा फोटोशॉप मध्ये मराठी फॉन्ट कसे टाकायचे, तर तिथे सर्च मध्ये खाली खाली रिझल्ट येत होते. म्हणजे लोक ते प्रॉम्प्ट असतात ना खाली, म्हणजे आपण टाईप करतो पूर्ण वाक्य खाली येतं. पण तिथे जर ते वाक्य येत आहे म्हणजे जास्त लोक आहेत सर्च करणारे. किंवा गुगल ट्रेंडचा वापर पण करू शकतो, तिथे तुम्हाला ट्रेंड कळतात, लोक काय बघतायत, काय सर्च करतायत. मग हे लक्षात आलं की मराठीमध्ये ऑडियन्स तर आहे. मग माझा विषय तो ठरला, ग्राफिक डिझायनिंग शिकवायचं, मराठीमध्ये शिकवायचं, आणि मग चालू केलं. ऑडियन्स अनालिसिस तो पाहिजे. मग ते झालं तुझं. फक्त तो विषय चालतोय म्हणून मग मी पण करतो, त्याने नाही होणार. बरं, त्याच्यासोबत जर एज्युकेशनल कॅटेगरीमध्ये, म्हणजे आता ही मी जी शिकवतोय या कॅटेगरीमध्ये जर करायचं असेल तर तुम्हाला टीचिंगचं एक पॅशन लागतं. तुम्हाला ते शिकवता पण आलं पाहिजे, ते एक स्किल आहे. जर एखादा मुद्दा मला सांगायचा आहे तर मी किती सोप्पा करून तुम्हाला सांगू शकतो, हा माझ्या सगळ्यात पहिला टास्क असतो माझ्यासाठी. की विषय कितीही अवघड असला तरी तुम्हाला कसं सोपं करून सांगता येईल, कसं तुम्हाला समजेल, हे पहिलं मला समजलं पाहिजे, मला सांगता आलं पाहिजे. मग ते
तो व्हिडिओ जास्त चालणार. हे झालं एज्युकेशन कॅटेगरी. तुला स्टोरी टेलिंग करायचंय, मग तुमचं स्टोरी टेलिंग, स्क्रिप्टिंग ते चांगलं पाहिजे. तुम्हाला जर कुकिंगचं चॅनल बनवायचं आहे, जेवण बनवतानाच, मग तुम्हाला खरंच तुमचं जेवण पण चांगलं पाहिजे ना, चांगलं असलं पाहिजे. उगाच फक्त सगळे करतायत म्हणून करायचं तर नाही चालत. आणि कन्सिस्टन्सी तर लागतेच. म्हणजे आता तुम्हाला पण कळत असेल, तुम्हाला जे नेहमीपासून चॅनल बघतात त्यांना लक्षात येईल की माझी कन्सिस्टन्सी नाहीये, त्याच्यामुळेच तो चॅनल 32,000 वरती अडकलेला आहे. तर माझी कन्सिस्टन्सी नाही. माझी कन्सिस्टन्सी जेव्हा होती कोविडच्या टाइममध्ये, तेव्हा चॅनल मला वाटतं 6 महिन्यातच एकदम ग्रो झाला. त्याच्यानंतर जॉब सुरू झाला, कोविड संपलं, मग वेळ नाही मिळाला, 6-6 महिने ब्रेक. त्याच्यानंतर मग आता आपण पुन्हा चालू केलंय, त्याच्याने पुन्हा त्या चॅनलला स्पीड आली. हे असं होत राहतं. मग म्हणून चॅनल जर ग्रो करायचं असेल तर कन्सिस्टन्सी पण लागते. म्हणजे तुमच्या बोलण्यावरून समजते की आवड पाहिजे त्या विषयात. हा, बर. युट्यूबचे व्हिडिओ आपण आवड म्हणून करतो, ठीक आहे, ते तर म्हणजे महत्वाचं आहे. पण मग त्यातून पैसे मिळतात हे मला नंतर समजलं खरं तर, की युट्यूबचे व्हिडिओ जे करतात त्यातून आपल्याला पैसे पण मिळतात, म्हणजे इन्कम सोर्स मी होऊ शकतो ते पण. मग ते कसं काय, म्हणजे मला माहिती नाहीये. आता ही व्हिडिओ आपण बनवतोय, याच्या सुरुवातीला यांनी एक ऍड बघितली असणार, किंवा ही ऍड म्हणजे आता ही व्हिडिओ चालू आहे तर कदाचित मी हे बोलतोय ना आता, इथे एक ऍड येणार. अच्छा. इथे जर ऍड आली तर ती ऍड ते लोक बघणार. आता समजा ही ऍड होऊन गेली आणि त्यांनी ती बघितली आता, तर तो जो रेव्हेन्यू आहे म्हणजे ऍडव्हर्टायझर, आता जी कुठली ऍड त्यांनी आता बघितली, म्हणजे ते पैसे, जो कोणी ऍडव्हर्टायझर आहे ते पैसे त्याने युट्यूबला दिले. युट्यूब काय म्हणतं, अच्छा इथे ऍड लागली, हे पैसे ह्यांनी दिले, मग ही व्हिडिओ कुणाची होती, तर ही आर्टफिनाची होती. बरं ठीक आहे, थोडेसे पैसे आर्टफिनाला. अच्छा, कळलं? हा बेसिक लूप आहे, असा आहे. आता याच्यात जर अजून डिटेल मध्ये सांगतो, म्हणजे जी ऍड लावली आहे त्याचे पैसे मिळतात. हा, की आपण जे व्हिडिओ टाकतो 1, 2, 3, 4. नाही नाही नाही, तसं नाही. व्हिडिओ, आता मी जर 1 तासाचा व्हिडिओ टाकला तर 1 तासाच्या व्हिडिओ मध्ये त्याच्यात किती ऍड लागल्या, कोणाची ऍड लागली, जो बघणार आहे तो कुठे राहतो, जो बघणार आहे त्याचं इन्कम किती आहे, याच्यावरती पण डिपेंड करतं. म्हणजे आता जर मी स्टॉक मार्केट, फायनान्स किंवा स्टॉक मार्केट किंवा असं काही शिकवायला चालू केलं तर त्याच्यावरती ऍड कोणाच्या येतील, ग्रो, फायनान्शियल जे ऍप्स आहेत, इन्व्हेस्टमेंटवाल्या येतील, बँकिंगवाल्या येतील, असे ऍड्स त्याच्यावरती येणार त्या व्हिडिओला. मग आता तो जो ऑडियन्स आहे तो जास्त पैसे कमावणारा ऑडियन्स आहे. मग तो जर जास्त पैसे कमावणारा ऑडियन्स आहे, तो जो व्हिडिओ बघतो तो स्टॉक मार्केटवाला, मग त्याला त्याच्यासाठी पैसे टाकणारे पण जास्त पैसे टाकतात. जास्त पैसे टाकतात त्या व्हिडिओज बनवणारे जे युट्यूबर्स आहेत त्यांना जास्त पैसे मिळतात. एक्झाम्पल अजून एक देतो. आता समजा एखादा युट्यूब चॅनल आहे जो लहान मुलांचे व्हिडिओज बनवतो, त्याच्यावर पैसे मिळतच नाहीत, खूप कमी मिळतात. एक तर मिळतच नाहीत, नाहीतर खूप कमी मिळतात. कसं, काय कारण त्याला? कारण जो लहान मुलगा 1ली 2रीतला बघतोय त्याच्याकडून ब्रँड कायच कमावणार आहे. भले त्याने ती ऍड बघो न बघो, त्याला समजो न समजो, तो ज्युनियर 1-2 वर्षाचं मूल किंवा नाहीच दाखवलं पाहिजे एवढ्या लहान मुलांना व्हिडिओज, पण जरी ते दाखवतात ना, मम्मी पप्पा ते लहान मुलांना व्हिडिओज दाखवतात जेवत नाही म्हणून, बरं ते चालू असतं काही ना काहीतरी. तर त्याच्यावर जर ऍड येते तर ती ऍड बघून तो लहान मुलगा काहीच करणार, काहीच नाही ना. मग त्याच्यामुळे मग त्या युट्यूब चॅनल्सला तसा जास्त पैसा मिळत नाही. कळलं? जर चॅनल नवीन असेल तर मग मला आता ते स्पीड पकडण्यासाठी रोज रोज व्हिडिओ टाकावा लागेल की कसं? सांगतो. आता कन्सिस्टन्सी लागते. कन्सिस्टन्सी म्हणजे असं नाही की रोजच व्हिडिओ टाका. आता मी 1 महिना झाला टाकतोय, रोज टाकतोय शॉर्ट्स आणि आठवड्याला लॉंग व्हिडिओज.
जास्त फायदा नाही झाला. जास्त फायदा वाटला तेवढा नाही झाला, पण त्याचा आत्ता नाही झाला. पण हेच जर मी 6 महिने करत राहिलो ना किंवा वर्षभर करत राहिलो तर मला माहितीये हे कुठच्या कुठे जाईल. कारण युट्यूबला पण तेवढा वेळ लागतो समजायला की खरंच हा कन्सिस्टंट आहे का, आत्ता आलाय नेहमीसारखा, परत 30 दिवस करतोय आणि मग नंतर परत गायब होतोय. कारण हा माझा पॅटर्न आहे ना युट्यूब वरती, हा माझा युट्यूबने बघितलेला पॅटर्न आहे की हा येतो 3-4 महिने व्हिडिओज बनवतो, परत गायब होतो, परत 6 महिन्यांनी येतो. मग हे युट्यूबला समजलं पाहिजे की हा खरंच कन्सिस्टंट आहे का. बरं हे का, तर युट्यूबचं म्हणणं आहे की इथे मला सिरियस क्रिएटर्स पाहिजेत जे त्यांच्या युट्यूब बद्दल, त्यांच्या व्हिडिओज बद्दल कन्सिस्टंट आहेत. कारण युट्यूबला पाहिजे की लोकांनी याच्या व्हिडिओज बघाव्यात किंवा याच्या व्हिडिओज जर कोण बघतंय तर तो सारखा सारखा बघेल. सारखा सारखा कधी बघेल, जेव्हा मी सारखा सारखा व्हिडिओज टाकेन. मग सारखा सारखा जर व्ह्यूअर जो आहे तो जर युट्यूबला येईल तरच ते ऍड दाखवू शकतील ना. आणि जर ते ऍड दाखवू शकलेत तरच युट्यूब कमावणार आहे. मग असे जे चॅनल आहेत जे जास्त व्हिडिओज बनवतात, जे चांगले व्हिडिओज बनवतात, जे कन्सिस्टंट आहेत, त्यांना युट्यूब ऑटोमॅटिकली पुढे ठेवतं लाईन मध्ये. असं आहे. लॉंग फॉर्मॅट व्हिडिओ आणि शॉर्ट्स किंवा रील्स आणि शॉर्ट्स, आता हे मला काही माहिती नाहीये तर ते थोडं सांगा ना. लॉंग फॉर्मॅट व्हिडिओ म्हणजे जो 90 सेकंडच्या पुढे आहे, जो आता आपण करतोय तो आडवा व्हिडिओ. आणि शॉर्ट्स म्हणजे ते उभे व्हिडिओज. किती सेकंडचे पाहिजे? 30, 40, 50, 60 सेकंड. अच्छा. जे इन्स्टावरती जातं ते. आणि युट्यूबला पण युट्यूबला शॉर्ट्स, इन्स्टाला रील्स. वेगवेगळी नाव आहेत त्याला, ठीक आहे, अर्थ तोच. मग जास्त काय करावं? लॉंग फॉर्मॅट व्हिडिओ? लॉंग फॉर्मॅट युट्यूब जर करत असाल तर लॉंग फॉर्मॅट व्हिडिओज वरती फोकस करा. शॉर्ट्सनी जास्त काही होत नाही. शॉर्ट्सनी होईल पण मग तेच आहे की तुम्हाला खूप जास्त शॉर्ट्स टाकावे लागतात. त्याच्याने सबस्क्रायबर्स वाढत नाहीत जास्त. सबस्क्रायबर्स हे फक्त लॉंग फॉर्मॅटनेच वाढतात. शॉर्ट्सने जे वाढतात ते व्ह्यूज वाढतात, पण ते पण लॉयल व्ह्युअर्स नसतात जास्त. शॉर्ट्स बघितलं, पटकन पुढे स्क्रॉल केलं, पुढचं रील, पुढची रील, असं होतं. लॉंग फॉर्मॅटला कसं, आता तुम्ही सलग एक सलग हा व्हिडिओ बघताय तर तुम्ही आम्हाला बघताय, ओळखताय, ऐकताय, मन लावून बघताय, तर तुम्हाला तुमचे चान्सेस जास्त असतात की तुम्ही जाऊन आता सबस्क्राईब कराल. किंवा आता हा भाग 2 आहे, हा भाग 2 जर बघताय, डायरेक्ट कोण असेल जो भाग दुसऱ्या भागावरती आलाय, आता जर तो आता बघणार आहे त्याला असं वाटेल की अच्छा ठीक आहे भाग दुसरा चांगला आहे, मग भाग 1 पण बघूया, भाग 1 पण बघूया आपण, म्हणून फर्स्ट पार्ट बघायला जाऊ शकतो. मला एक विचारायचं होतं की थंबनेल्स म्हणजे काय? थंबनेल म्हणजे जे व्हिडिओवरती लावलेलं असतं. युट्यूबवरती आता तू बघतेस, युट्यूब ओपन केल्यावरती सगळ्यात पहिलं जे दिसतं ते म्हणजे त्या व्हिडिओचं जे चित्र आहे ते. मग म्हणजे ते काम काय करतं थंबनेल्स? कारण तुम्ही प्रत्येक व्हिडिओजला थंबनेल्स बनवता. तेच ना, जर ते नाही दाखवलं तर मग काय दाखवायचं? म्हणजे एखादा व्हिडिओ सर्च केलास तर त्याच्यावर इतके महत्वाचे आहेत का बाबा? हा, ते महत्वाचं आहे. कारण ते बघूनच आपण ठरवतो ना की तो व्हिडिओ बघायचा की नाही बघायचा. तर पुन्हा ते मी ह्याच व्हिडिओवरती येतो म्हणजे तुला लगेच समजेल. हा व्हिडिओ भाग 2 आहे, बायकोचे प्रश्न असे सिरीज आहे. हे सर्च केल्यावर कसं कळेल किंवा त्याच्या युट्यूबवरती जेव्हा येणार आहे तेव्हा ते त्याला कसं कळेल की हा भाग 2 आहे? नुसतंच लिहिलेलं असेल तर लक्ष जात नाही. त्यासोबत एक चित्र लागतं त्यासोबत एक, तर ते त्याला थंबनेल बोलतात. आणि ते किती चांगलं बनवलंय, त्यात नक्की मेसेज कसा दिलाय, त्याच्यात खरंच मेहनत घेतली आहे का, म्हणजे ते थोडंसं मॅटर करतं. कारण नुसतंच काहीतरी लावलंय आणि नाही चालत. त्याच्यात तुम्हाला क्युरियोसिटी बिल्ड करायचं, थोडा सायकोलॉजीचा विचार करावा लागतो की कुठला रंग वापरला पाहिजे, काय लिहिलं पाहिजे, त्यात काय दाखवलं पाहिजे. ते उत्सुकता निर्माण झाली पाहिजे ते बघून की अच्छा ही व्हिडिओ क्लिक करतो आणि मग बघतो मी ह्याच्यात काय आहे. त्याला थंबनेल बोलतात. समजा मी नवीन एखादा युट्यूबर आहे, ते थंबनेल कसं क्रिएट करायचं बाबा? फोटोशॉपवर. प्रोफेशनल डिझायनर डिझायनिंग करताना फोटोशॉप वापरतात. थंबनेल हे फोटोशॉप वरतीच बनतं.
आणि जर नसेल जमत तर मग कॅनवाचा एक चांगला ऑप्शन आहे, कॅनवावरती बनवू शकता. मग ते कसं बनवायचं याच्यावरती युट्यूबवरती आपल्याच चॅनलवरती खूप व्हिडिओज आहेत, 4-5 व्हिडिओज आलेत थंबनेल कसे बनवायचे, चॅनलवरती जाऊन बघू शकता. ठीक आहे, चालेल, ते समजलं. हुक म्हणजे काय? कारण खूप वेळा मी ऐकते हुक चांगलं पाहिजे किंवा काय, तर म्हणजे नक्की काय आहे? अशी कुठली गोष्ट, बघ इंग्लिश त्याचा अर्थ काय, हुक म्हणजे अडकून ठेवलं. तर अशी कुठली गोष्ट आहे जी तुला व्हिडिओमध्ये अडकून ठेवते. म्हणजे व्हिडिओच्या सुरुवातीला एक अशी गोष्ट जी बघितली किंवा तुम्ही ऐकली आणि त्या व्हिडिओ पूर्ण बघायला तुम्ही हुक झालात, त्याला हुक म्हणतात. रील्समध्ये पहिल्या 3 सेकंदात तुम्ही काय करता किंवा काय दाखवता किंवा काय बोलता हे खूप महत्वाचं आहे. आणि मग त्याच्यानंतर हुक झाला, आणि असं नाही की हुक झाला तर मग आता पुढे काय पण कर, तर पुढचा व्हिडिओ पण तेवढा चांगला लागतो. म्हणजे हा व्हिडिओचा जी सुरुवात असेल, म्हणजे ह्या व्हिडिओची सुरुवात आपण एक ट्रेलर दाखवलं की व्हिडिओमध्ये काय काय प्रश्न आहेत, व्हिडिओमध्ये काय काय प्रश्न असणार आहेत, किंवा असं क्युरिओसिटी बिल्ड होईल असं काही काही दाखवलं, त्याच्याने काय होतं, लोकांना आता ते प्रश्नांची उत्तरं पाहिजे, मग ते व्हिडिओ बघत बघत जातात, त्याला ते हुक बोलतात. 100 लोकांनी जरी आपलं कौतुक केलं पण एखादी निगेटिव्ह कमेंट आपल्या मनाला लागते, मग तेव्हा कशी काय हँडल करायची? ती इग्नोर करायचं, लक्ष नाही द्यायचं. कारण 100 लोक जर चांगलं बोलतायत ना, म्हणजे बरोबरच चाललंय. आणि जो निगेटिव्ह कमेंट करतोय तो खरंच त्याच्यात मुद्दा असेल, खरंच तो म्हणजे त्याच्यात काहीतरी पॉईंट असू शकतो. दरवेळेस निगेटिव्ह कमेंट असं नाही की इग्नोरच करायची, कदाचित असू शकतो एखादा पॉईंट, मान्य करा, ओके ठीक आहे, पुढच्या वेळेस सुधारेन. आणि जर शिव्याच घातलेल्या असतील तर मग इग्नोरच करा, त्याचं काही नाही. ते कळतं कमेंट खरंच निगेटिव्ह आहे की मुद्दाम निगेटिव्ह लिहिली आहे, की ते आता तेवढ्या व्हिडिओ बनवल्यानंतर लक्षात येतं. सुरुवातीला थोडंसं वाटतं, पण नंतर समजत जातं ते कुणाला लक्ष द्यायचं आणि कुणाकडे दुर्लक्ष करायचं हे हळूहळू समजतं. त्यामुळे एखादी अशी कमेंट आली आहे जी निगेटिव्ह आहे, त्याला रिप्लाय करा. जर खरंच त्याला काहीतरी मुद्दा आहे, नसेल तर सोडून द्या. यूट्यूबवरती कमेंट डिलीट करता येतात. खरंच खूपच खराब असेल तर डिलीट करा, नाही केली तरी चालते. एंगेजमेंट तसंही यूट्यूबचं वाढतंय ना, व्ह्यूज, तर तेही चांगलं आहे. त्यामुळे तसं जास्त लक्ष नाही द्यायची गरज. एखादा व्हिडिओ व्हायरल होतो म्हणजे नक्की काय होतं? व्हायरल म्हणजे तू आता एखादा व्हिडिओ बघितलास, तो खूप लोकांनी एकतर बघितलाय किंवा आत्ताच त्यांनी कोणीतरी टाकलाय. आता समजा मी टाकलाय आणि त्या व्हिडिओला युट्यूब काय करतं, म्हणजे मी आता जर टाकलाय, आठवीना मराठीने व्हिडिओ टाकलाय, आता हा जोड जाईल, मग ते पहिलं तर त्याच्या सबस्क्रायबर्स, ऍक्टिव्ह सबस्क्रायबर्स मध्ये पाठवून देतं. अच्छा, म्हणजे आता किती 32,000 सबस्क्रायबर आहेत, तर मग 32,000 लोकांच्या फोनमध्ये तो व्हिडिओ जाणार. बरं, ते सगळ्या 32,000 नाही, त्यातले ऍक्टिव्ह जे आहेत त्यांना पहिलं जाणार. त्याच्यावरती ठरणार की त्यातल्या 32,000 मध्ये खरंच किती लोकांनी तो क्लिक केला आणि बघितला. त्याच्यातल्या जर खूप लोकांनी बघितला तर मग तो काय करणार, त्याच्या फ्रेंड सर्कलमध्ये पाठवणार तो व्हिडिओ. बरं, नुसतं बघितलं नाही, लाईक पण केलं, कमेंट पण केलं. व्हिडिओ आहे समजा 5 मिनिटाचा आणि त्याने 4 मिनिटं पूर्ण बघितला, 5 मिनिटं पूर्ण बघितला, म्हणजे त्याने खूप वेळ पण बघितला, म्हणजे त्याने लाईक पण केलं, त्याने कमेंट पण केलं, म्हणजे तो व्हिडिओ लोकांना आवडतोय. किंवा त्याच्यात काहीतरी सेन्सेशनल गोष्ट आहे किंवा अशी काहीतरी गोष्ट आहे जी बाकी व्हिडिओज मध्ये नाही. मग तो व्हिडिओ तशाच लोकांच्या म्हणजे सेम असणार. आता जसं म्हणतो आपण इंटरनेटवरती प्रत्येकाची आयडेंटिटी बनलेली असते. तर मी ग्राफिक डिझायनर हे इंटरनेटवरती या सगळ्या प्लॅटफॉर्म्सला माहिती आहे. मी जर एखादा व्हिडिओ लाईक केला किंवा बघितला तर मला तशाच व्हिडिओ दाखवायला चालू होणार आहे. मग तो जो आपण बनवलेला व्हिडिओ आहे हा जर लोकांना आवडतो असं युट्यूबला कळलं तर तो अजून लोकांना दाखवणार. तो कमी वेळेत खूप लोकांना दाखवतो. आणि ती जी आउटर सर्कल आहे, म्हणजे आता हा मी आहे आणि ह्याच्या माझ्या फ्रेंड सर्कल आहे, ह्यातल्या लोकांना सगळ्यांना आवडला, मग त्यांनी शेअर केला, मग त्यांचे जे एवढे फ्रेंड सर्कल आहेत त्यातल्या पण बऱ्याच लोकांना आवडला, मग युट्यूब अजून त्यांच्या फ्रेंड सर्कलला पाठवतो, म्हणजे कितीतरी मोठा सर्कल होतो. आणि मग अशा प्रकारे तो व्हिडिओ व्हायरल होतो. त्या व्हिडिओ बद्दल सगळेच लोक बोलायला चालू करतात, मग त्याच्यावरती रिॲक्शन व्हिडिओज बनतात,
मग त्याच्यावरती तेच कॉन्टेंट घेऊन तो त्याचाच रेफरन्स ठेवून अजून बाकी व्हिडिओज बनतात. जसं आता लेटेंटचा शो आहे, इंडियाज गॉट लेटेंटचा शो सगळ्यांना माहितीये, मला माहितीये, तुला नसेल कळलं. आहेत काही लोक ज्यांना माहित नसतं, पण इंडियाज गॉट लेटेंट असा एक शो आहे, तुला ते मी नंतर सांगतो. इंडियाज गॉट लेटेंट शो आहे, मग तो इतका कॉन्ट्रोव्हर्शियल झाला, इतकं काय काय त्याच्यात नवीन होतं, इंटरनेटवरती पहिल्यांदा असा शो झाला अशा फॉर्मॅटमध्ये. ते नवीन होतं, वेगळा कॉन्टेंट होता, लॉंग फॉर्मॅट होता, मग तो एक वेगळा शो झाला. त्याच्याबद्दल लोक बोलायला लागली, वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवरती न्यूज झाली, मग त्याच्यातनं तो व्हायरल झाला. मग व्हायरल झालं की मग त्याच्या पुढचे पार्ट्स आणि मग ते तसं सगळं आहे, मग ते व्हिडिओ व्हायरल. तुझा जो बेसिक प्रश्न होता तो लेटेंट बद्दल मी तुला नंतर सांगतो. हा ठीक आहे, जे तुम्ही उत्तरं दिलीत त्याच्यातूनच बरेचसे प्रश्न म्हणजे मला पडलेत, ते आपण नंतर मी तुम्हाला विचारेनच. झालं एवढंच. ठीक आहे. किती प्रश्न झाले आज? 10 झाले? पक्का? माहित नाही, एडिटरला समजेल आता ते. ठीक आहे. तर अशा प्रकारे हा होता भाग दुसरा जो होता युट्यूब या विषयावरती. तुम्हाला हा भाग कसा वाटला कमेंट करा, व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, आणि लवकरच तिसरा भाग पण येईल. आणि तिसऱ्या भागात काय प्रश्न असले पाहिजेत तुम्ही सुद्धा विचारू शकता. फक्त आता आमचे प्रश्न नाही, फक्त हिचे प्रश्न नाही, तुम्ही पण कमेंट करा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर ते पण आपण घेऊया, किंवा विषय द्या आम्हाला, त्या विषयावरती हिचे प्रश्न तर असणारच. त्यामुळे भेटूया पुढच्या भागात. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पहिला भाग बघितला नसेल तो पहिला भाग सुद्धा मी इथे व्हिडिओमध्ये टॅग करतोय, तुम्ही तो भाग सुद्धा बघू शकता, तो पण खूप छान झालेला आहे. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आज तरी बोलशील का? बाय. अच्छा, चॅनलला सबस्क्राईब करा बोलशील? चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे, थँक्यू, बाय.